नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर ही आहे माझी मम्मी व्हाईट अँड पिंक ड्रेसमध्ये आणि फ्लावरवाला ड्रेसमध्ये माझी बारकी बहीण. हे दोन्ही कॉस्ट्यूम माझ्या मम्मीने स्वतः डिझाईन केलेले आहेत. पूर्णपणे तिने स्वतः स्टिच केलेले आहेत आणि पूर्णपणे तिने एक एक कपडा शोधून बटन्स वगैरे स्वतः आणून तिने सगळे कपडे डिझाईन केलेले आहेत दोघांचेही. आणि हा जो मी ड्रेस घातलेला आहे, म्हणजे हा पूर्ण कॉट सेट जो मी घातलेला आहे, हा माझ्या मम्मीने स्वतः शिवलेला आहे. तिनेच ह्याचं फॅब्रिक आणलं होतं आणि तिनेच हा शिवलेला होता. म्हणजे आम्ही जे काही ड्रेस घालतो, ब्लाउजेस घालतो, साडीज घालतो, त्या सगळ्या माझ्या मम्मीच पूर्णपणे शिवते. आणि मग नंतर इथे भाऊ आणि मी, माझी मम्मी, आम्ही सगळे निघालो होतो मूवी बघायला. फर्स्ट शो बघायचा होता आम्हाला. तर आम्ही निघालो हा पिक्चर बघायला. म्हणजे काय, पुन्हा एकदा साडेमाडे तीन. एकदम वर्स्ट एक्सपिरियन्स होता आमचा. म्हणजे मराठीत आम्ही एवढं हाय एक्सपेक्टेशन घेऊन गेलो होतो. मम्मीला एवढं आनंदाने नाचत नेलं होतं मी. म्हटलं चल, अशोक सराफ आहे, भरत जाधव आहे, खूप छान चित्रपट आहे, एवढं नाव आहे, असं मम्मीला जबरदस्ती फोर्स करून मी नेलं. माझी बहीणही येत नव्हती तरी त्यांना मी सगळ्यांना खर्चावर फोर्स करून नेलं आणि माझा तिथे पोपट झालेला आहे. म्हणजे थिएटर बघूनच सांगू शकते मी तुम्हाला. थिएटर तर खाली होतंच होतं, पण दुसरा अजून एक वर्स्ट एक्सपिरियन्स होता की मेट्रो मॉल, म्हणजे PVRचंच थिएटर होतं हे. एवढं मोठं मेट्रो मॉल आहे कल्याणमधलं. PVR सारखं एवढं मोठं ब्रँड आहे ते थिएटर तिकडे. आणि त्याची अवस्था बघू शकता तुम्ही. मी खूप दिवसानंतर PVRमध्ये गेले होते चित्रपट बघायला आणि इतकं वर्स्ट एक्सपिरियन्स होता ना. म्हणजे मी नेहमी दुसऱ्या थिएटरमध्ये जाते, पण म्हटलं चला यावेळेस PVRमध्ये जाऊया, मेट्रोमध्ये जाऊया, कारण का तिकडेच हा चित्रपट लागला होता, इतर कुठे नव्हता. आणि त्याची हालत बघू शकता. चेअर्स सगळ्या फाटलेल्या होत्या, सगळं खालचं सोफ्याचं कुशन्स निघाले होते, इतके मच्छर होते, इतका वास होता, म्हणजे इतकी वाईट अवस्था होती, तुम्ही बघू शकता. इतकं घाण होतं ते थिएटर ना. म्हणजे जे कोणी कल्याणमध्ये राहत असेल ना, त्यांनी PVRला, मेट्रो मॉलमध्ये कधीच चित्रपट पाहायला जाऊ नका, कारण का खूप घाण अवस्था आहे. इतके महाग तिकीट्स घेतात, इतके महाग पॉपकॉर्न्स विकतात, पण मेंटेन काहीच नाही थिएटर. बघू शकता इतकं घाण आहे. वॉशरूम तर बंदच होते तिकडे, वॉशरूम नव्हतेच तिकडे. त्याच्यामुळे बघू शकता इतकी वर्स्ट अवस्था होती. त्यातल्या त्यात आम्ही कसं बसत, चला म्हटलं बसूया, पिक्चर बघूया. तर पिक्चर ही तितक्याच हॉरेबल आहे. मी रेकमेंड करेन की कुणीच जाऊ नका साडेमाडे तीन बघायला. ते पैसे घालून तुम्ही कुठेतरी छान हॉटेलमध्ये जेवायला जा किंवा सेव्हिंग करा, पण ते पैसे त्या साडेमाडे तीनमध्ये घालू नका. सत्यानाश होतो त्या पैशांचा. आमचं डोकं दुखलं. आम्ही अर्ध्यातच चित्रपट, म्हणजे शेवटचा एंडिंग आम्हाला कळलाच होता. आम्ही 15 मिनिटाचा पिक्चर सोडला आणि आम्ही आलो आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये कल्याणमध्ये, जे आहे हे आमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे, रेड सन. अप्रतिम नॉनव्हेज मिळतं. म्हणजे माझा नवरा नव्हता आमच्यासोबत, आम्ही तिघंच जण होतो, भावंडा आणि माझी मम्मी होती. सो आम्ही नॉनव्हेज खायचं ठरवलं होतं. माझा नवरा व्हेजिटेरियन आहे. मग आम्ही मस्तपैकी तंदुरी लॉलीपॉप आणि पूर्ण फुल तंदुरी मागवली आणि तिकडचं स्पेशल असलेलं डबल इक्का लॉलीपॉप मागवलं. इतकं भारी होतं ना, मी खाते ना, ते बघू शकता तुम्ही. इतकं भारी ना, म्हणजे मी सांगू नाही शकत. जर तुम्ही कुठे कल्याणमध्ये राहत असाल ना, तर रेडसनमध्ये एकदा जा आणि हा डबल इक्का लॉलीपॉप नक्कीच ट्राय करा. असं भारी आहे ना, म्हणजे मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत. आम्ही भरपूर काही व्हरायटीज तिकडच्या ट्राय केल्या आणि आम्ही नेहमी तिकडे जातो. काही असले की आम्ही तिकडे जातो. आमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे ते. रेडसन नाव आहे त्याचं. मी काही प्रमोशन करत नाही, पण मी माझ्या स्वखुशीने सांगते, खूप छान आहे. तिकडे नक्की जा. आणि मेट्रो मॉलमध्ये जाऊ नका पिक्चर पाहायला. आणि तिकडे गेल्यानंतर साडेमाडे तीन तर अजिबातच बघू नका. सगळ्यात बकवास पिक्चर आहे. हे दोन गोष्टी मला सांगा. आणि रेडसनमध्ये नक्की जा. आम्ही फुल फॅमिलीने धमाल केली तिकडे. मग नंतर आम्ही कुल्फी फालुदा मागवला, माझ्या मम्मीचा फेवरेट आहे. आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला फालुदा. आणि खूप मोठी क्वांटिटी असते म्हणून आम्ही म्हणजे एकामध्ये 2 करून असे मागवले, कारण का आम्ही खाऊन फुल झालो होतो. ते इतका फालुदा खाणं, आम्ही हाफ फालुदाच मागवला होता. आणि खूप चांगली हाफची पण क्वांटिटी भरपूर असते त्यांची, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण खाऊन असं थकलो. मस्त मज्जा केली, धमाल केली आम्ही फॅमिलीने. फक्त पिक्चर आणि थिएटरने आमचा मूड ऑफ केला, पण नंतर हॉटेलने आमचा एन्जॉय, म्हणजे पूर्ण दिवस चांगला झाला.